श्यामकांत महाजन, सी बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण श्री रामनाथ बोहिवडे, गाव वरखेड, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 400 झाडांचा डाईम प्लॉट भेटप्रसंगी पहिल्या बहाराची तयारी करत असताना आपण पानगळ करताना आता आपला हा जो फेब्रुवारी महिना चालू आहे त्या दृष्टिकोनातून जे शेतकरी आंब्या बहारामध्ये तयारी करत होते, आडली आंब्यामध्ये त्या ठिकाणी आपण डिसेंबर सुरुवातीपासून पानगळीचं नियोजन हे करत होतो, ते प्लॉट आता फ्लावरिंग स्टेजमध्ये आहेत किंवा काही प्लॉट हे सेटिंग स्टेजमध्ये गेलेले आहेत। आणि आज आपण जर फेब्रुवारी महिन्याच्या दृष्टिकोनातून ज्या शेतकरी बांधवांच्या मालाची अपेक्षा आपल्याला ऑगस्ट एंडिंग म्हणा किंवा सप्टेंबर एंडिंगच्या हिशोबाने रिक्वायरमेंट असते मार्केटच्या हिशोबाने, अशा वेळेस आपण फेब्रुवारीच्या पानगळींना चूज करत असतो। फेब्रुवारीच्या पानगळींमध्ये आपण मागच्या 2-3 महिन्यापासून श्री रामनाथ काका यांच्या प्लॉटला श्री बायो एस्थेटिककडनं वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या या घेतलेल्या आहे। त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर काडीमध्ये स्टोरेज हे अतिशय चांगल्या पद्धतीने तयार झालेले आहे। आपली जी काडी असते, काडी जी नळीसारखी असते ती आपल्याला पेनासारखी झाली पाहिजे, म्हणजे आपल्या काडीमध्ये गर्भधारणा होणे खूप आवश्यक आहे। आपण त्या दृष्टिकोनातून ज्येष्ठ बहारामध्ये MSK, न्यूट्रिक्सेड, सी प्लॅटिनो, C999 या विविध औषधांची फवारणी श्री बायो एस्थेटिककडनं केलेली आहे। आज आपण जवळपास 1 फेब्रुवारी 2026च्या हिशोबाने बागेची जर पाहणी केली असता तर आपल्याला झाडजवळून लक्षात येईल की जवळपास 50 ते 60% झाड हे स्ट्रेस कंडिशनमध्ये गेलेले आहे। 1 ते 2 दिवसामध्ये छाटणीवाले बंधू हे येणार आहेत आणि छाटणी घेतल्यानंतर आपण पानगळ ही करून घेणार आहे इमिजिएटली। ज्या शेतकरी बांधवांची पानगळ ही होणार आहे त्यानंतर आपण एक 6व्या-7व्या दिवशी चुना मोरचूत म्हणजे बोर्डो मिश्रण त्या ठिकाणी 200 लिटर पाण्याला 400 ग्रॅम चुना मोरचूत 1 किलो याचं प्रमाण घेऊन आपण झाड आणि खोड हे दोघं वॉश केले पाहिजे, कारण की खोडाला सुद्धा ज्या फंगस आपल्याकडे चालू वर्षी 3 ते 4 महिन्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे आपल्याला खोडामध्ये फंगस ही मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती झालेली दिसते। अशा वेळेस आपण ज्यावेळेस पानगळ मारल्यानंतर 6व्या-7व्या दिवशी बोर्डो मारत असतो, ज्या ठिकाणी आपण रेडीमेड बोर्डो मारत असतो त्या ठिकाणी आपण चुना मोरचूतचं सिलेक्शन हे करावं। त्यामुळे आपल्याला खोडामधून निघणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या बुरशी आहेत त्यामध्ये कोलार रॉट, रायझोक्टोनिया, पिथियम, स्क्लेरोशियम, कोलॅटोट्रिकम या विविध बुरशींचा अटकाव आपल्याला त्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे मिळतो। तसेच आपण पहिल्या पाणी देताना म्हणा किंवा ज्या शेतकरी बांधवांचे बेसल डोसेस हे राहिलेले आपण पानगळ मारल्यानंतर अशा ठिकाणी प्रोमयुक्त खतांचा वापर आपल्या झाडाच्या आयुमानाच्या हिशोबाने प्रति झाड 500 ग्रॅम किंवा 1 किलो, त्यासोबतच इंडिरूट 100 ग्रॅम, त्यासोबतच क्रिया पावडर 25 ग्रॅम व निंबोई पेंट 200-300 ग्रॅमच्या हिशोबाने व काही प्रमाणामध्ये जर अळीचा प्रादुर्भाव असेल जमिनीमध्ये तर त्या ठिकाणी आपण बॅलेट ग्रॅन्युल्स म्हणा किंवा कोरेझन ग्रॅन्युलचा वापर हा करावा। आपण इतका जरी डोस भरला, सफिशियंट जरी भरला तरी सफिशियंट आहे। आणि त्यानंतर आपण पहिलं पाणी देताना ड्रिपच्या माध्यमातून MSK 5 किलो, न्यूट्रिक्सेलेस 1 लिटर व दुसऱ्या पाण्याला आपण 6 ते 7 दिवसाच्या गॅपने हॉर्टिफ्लोरा 1 लिटर आणि 05234 म्हणा, 044 म्हणा किंवा 03737 म्हणा अशा लिक्विड ग्रेडच्या सोबत आपण या औषधांचे वापर हा करत असतो। तर तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना मी खास करून सूचित करेल की चालू वर्षी आपल्याला वातावरणाचा सामना हा करावा लागतोय आणि ढगाळ वातावरणामध्ये झाडाचा आपटेक हा कम्प्लिटली बंद असतो। अशा वेळेस आपण रासायनिक खतांचा वापर जास्त न करता जैविक औषधांचा वापर हा जास्तीत जास्त करावा, ज्यामुळे झाडामध्ये सर्क्युलेशन म्हणा, अपटेक म्हणा हा चालू असायला हवा। आणि आपण श्री बायोच्या माध्यमातून विविध औषधांचा किंवा विविध जैविक खतांचा फवारण्यांचा जर आपण योग्य पद्धतीने योग्य स्टेजला जर आपण वापर केला तर नक्की आपलं झाड हे आपल्या आयुमानाच्या हिशोबाने 10 किलो, 20 किलो, 25 किलो, 40 किलो, 60 किलोपर्यंत माल देण्याची क्षमता हे ठेवेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडामध्ये प्रतिकारशक्ती निर्मिती करणे हे गरजेचं आहे आणि आपण इंडिरूटच्या माध्यमातून झाडामध्ये प्रतिकारशक्ती निर्मिती करून फॉस्फरसचा अपटेक व त्यासोबतच जमिनीमध्ये फ्लोरा फाउना म्हणा किंवा विविध प्रकारच्या ज्या बुरशींचा जो अटकाव आहे तो नियंत्रण करण्यामध्ये मदत होतो। आणि डाळिंब या पिकामध्ये 35 ते 40 दिवसानंतर आपल्याला मादीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असायला हवं, जी सेटिंगची मादी असते। अशा वेळेस आपल्याला इंडिरूट या उत्पादनाचा फायदा अतिशय चांगल्या पद्धतीने होतो। तर मी श्री बायो एस्थेटिककडनं शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत असताना आपण विविध स्टेजला योग्य स्टेजच्या हिशोबाने उत्पादनांचा वापर हा करावा, एवढेच मी शेतकरी बांधवांना सूचित करेन। आभारी।